खऱ्या अर्थानं मानकडी राहिलेला सुशांत धाबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्राईक एंड वरती आवडते सुशांत, नॉन एंड वरती सुहास खेतल. आपल्याला ही जोडी मैदानाच्या पाहायला मिळते. तर गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण पाहतोय योगीराज. पंचांचा सामना होते सुरुवात 16 मिनिटांचा अवधी असणार आहे. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचलाय. लेट्स प्ले. सामन्याला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल, फुल टॉस त्याला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेला. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र या 4 धावा आल्यात. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र 4 धावा आल्यात. खऱ्या अर्थाने कुठेतरी पहिला चेंडू नक्कीच मारल्यानंतर थोडासा आत्मविश्वास दुणाला असेल. तो फलंदाज आपण पाहतोय सुशांत धाबे यांचा. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला अर्थात नो डाऊट सुनील ठरले त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांना आपण इथे सन्मानित करायचं आहे. पुढचा बॉल सुरेश चुडामध्ये ऑन साइडला खेळून गेला. आडव्या बॅटने आपण पाहतोय आणि इथे मात्र एक सिंगल धाव पूर्ण होतीये. एक सिंगल इथे मात्र इथे स्ट्राईक रोटेट नक्कीच झाली आहे. एक धाव इथे नक्कीच घेतली. आता मात्र स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय सुहास खेतल यांना. सध्या इन्फॉर्म असलेला फलंदाज अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण पाहतोय. पुढचा बॉल फ्लिक केलाय ऑन साइडला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. सुहासच्या बॅट मधून हा पहिला दर्जेदार षटकार. डीजे चला मॅच बॉल आलेला आहे. मी मगाशी म्हणालो की इन्फॉर्म फलंदाज आणि काय त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मात्र हा मोठा फटका लगावलाय 6 धाव्यांसाठी. या 6 धाव्यांनी नक्की धावफलक वधारलंय, सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 आकड्यावरती. 11 धावा धावफलक आल्या. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय ते अर्थात योगेशच्या माध्यमातून हाताळलं जाते. पॉवर प्ले षटक काय शक्तीवरती खेळ मैदानात पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उडवलाय, फटका फसलाय आणि इथे मात्र गडी होतोय कार. सुहास खेतल मैदानाच्या बाहेर. डीजे सुहास आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा आणि तदमध्ये आपली विकेट गमावली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. दिनेश आपण इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मध्ये पाहायला मिळत दिनेश खेतर आपण पाहताय. महाराष्ट्र पोलीस आता मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे दिनेश खेतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मागवती गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल समोरच्या दिशेला. चेंडू जातोय मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. वा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या धावा नक्की तो वाचवल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, कारण पाहिलं गेलं तर नक्कीच 3 धावा वाचवल्यात. एकच धावसंख्येत मात्र 1 ने भर होतीये. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिला अजूनही मार्गस्थ आहे ते योगेश यांच्या माध्यमातून नक्कीच हाताळलं जाते. 12 धावा धावफलकावरती आल्यात. पुढचा बॉल पुन्हा उडवलाय. क्षेत्ररक्षक काय चुकी होतीये. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच जीजे. या
4 धावांनी नक्की षटक क्रमांक पहिले इथे मात्र समाप्त झाले. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिले षटक नक्कीच कुठेतरी मागणं ठरलं. अर्थात धावांची श्रीमंती या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मध्ये एक मोठा विकेट अर्थात सुहास मात्र इथे माघारी परतलेत. चला यजमान संघ अर्थात कोळगाव संघाला विनंती करतो आपण अधिकचा वेळचा खर्च करायचा नाही, कारण आजच्या या सामन्याचे आपण यजमानपद आपल्याकडे आहे, आयोजक आपण आहात, याचा माझं थोडंसं भान राहू द्या. कारण वेळ खूप कमी आपल्याकडे, अजूनही आपल्याला खूप सारे सामने ते खेळवायचे आहेत. नंतर मात्र आपल्याला बाळल्याचा सामना करावा लागू शकतो. म्हणून सो प्लीज आपल्याला विनंती करू थोडं कोऑपरेट करा. जो मैदानाच्या आतमध्ये सांगी दुसरं आणि वैयक्तिक परेड घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रमोद काटकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक मध्ये आपण पाहतो दिनेश खेतल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची मित्रांनो ही मॅच आहे. पहिल्या फेरीतली अर्थात ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला यजमान संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मागील स्पर्धेतील चॅम्पियन संघ चिखलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो थोडं कॉपरेट करा, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. क्षेत्ररक्षण मात्र आता विखुरलं गेलंय. पॉवर षटक नक्की समाप्त झाले. 16 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्याच बॉल वरती उडवलाय. हा जातो चेंडू सीमारेषेच्या दिशेला. मात्र एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. मित्रांनो पाहिजे तर फटके नक्की छान पाहायला मिळतात. म्हणजे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कोळगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल कोळगाव संघाचं, कारण एक एक धाव इथे मात्र महत्वाची आहे आणि ते जाणलंय हेंडलंय. आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये तुर्तसरी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, गोलंदाज प्रमोद सज्ज होत आहेत. उलटॉस बॉल ऑन साइडला विरकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत वन बाबत नक्कीच कलेक्ट करतील, पेकी करतील. तद्वर मात्र एकच धाव आणि इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू असणार आहे. पंच नो आहे का? बॉलिंग ऍक्शन वरती ना, फेकी वरती ना. ओके थर्ड अंपायर मी टेक्निकल टीमला विनंती करतो की आपण रिव्ह्यू इथे नक्की चेक केला जाईल. टेक्निकल टीमला इथे पाचारण केलं गेलं, कारण मित्रांनो पाहिलं गेलं तर गोलंदाजाच्या शैलीवरती मात्र इथे आक्षेप घेतलाय. ओरिजिनल डिसिजन आपण पाहिलं गेलं तर नो इथे आलेलाच आहे. मात्र टेक्निकल टीमच्या माध्यमातून इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. मग कशी म्हणत तसंच एसएमडी स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाणीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या निर्णयाची चाचपणी इथे केली जाईल. चेंडू कशा प्रकारे हाताळला गेलाय, बॉलिंग ऍक्शन इथे पाहिली जाईल आणि तदनंतर मात्र योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि पंचांची त्रिमूर्ती आपण पाहतोय, एक चांगला निर्णय त्यांच्या मध्ये पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय आलाय, नो चेंडू असणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय आपल्या फेकीवरती इथे मात्र आक्षेप घेतला गेला, नो बॉल आहे. इथे आपण नो चेंडू प्लस धावून एक सिंगल इथे पाहायला मिळाले. 2 धावांची पेनल्टी, टोटल 4 धावांमध्ये इथे ऍड केल्या जातील. धावसंख्येत मात्र आपण पाहिलं 4 ने बस झाली. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागतील. आणि आता मात्र गोलंदाज आपण पाहिलं की पुढच्या 3 स्पर्धेमध्ये आपण गोलंदाजी करू शकणार नाहीये. असोसिएशनचे काही नियम आहेत, काही नियमावली आहे, त्याचं मात्र आपल्याला पालन करावं लागेल. चला योग्य आपण नवीन गोलंदाज आपण लगेच तयार करायचा आहे. यश पवार आपल्याला पाहायला मिळतात. आता युवा खेळाडू, एक युवा गोलंदाज आपण पाहतोय. उंच बुरा हा गोलंदाज आपण पाहतोय. आपल्याकडे असलेली उंची आणि त्या उंचीचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का, हे मात्र पाहावं लागणार आहे. एक चेंडू नक्कीच या षटकात हात झालेला आणि बाकीचे पुढील चेंडू नक्कीच हाताळण्यात येईल. आणि पंचांचा इशारा आलाय, फ्री हिटचा बॉल असणार आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल, पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅटची नक्की लिडिंग एज घेतली. क्षेत्ररक्षक येतात, चेंडू पर्यंत पोहोचता येतात. शर्यत कोण जिंकणार, इथे मात्र चांगली शर्यत जिंकली गेली आहे क्षेत्ररक्षकाच्या बाजूनं. आणि इथे मात्र बघता बघता 3 धावा मात्र इथं पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दिवसा ढवळ्या धावाची चोरी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. या 3 धावे नक्की धावफलक वधारलंय, सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावरती. एक गडी बाद 24 धावा प्रथम बॅटिंग करत असताना चिखलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होत आहेत यश.
यशाचा पुढचा बॉल आणि इथे मात्र पंचांचा बॉल आसमानाकडे. विकेटचा पत्ता धक्का क्रमांक दुसरा. सुशांत मैदानाच्या बाहेर. डीजे सूर्यकपाळ पाहिलं गेलं तर इथे थेल टिपला गेलाय. गोलंदाज यशचं मात्र कौतुक करावं लागेल. चांगल्या हा धाटणीची गोलंदाजी तुर्तासरी मैदानाच्या आत पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटवर पाहता सचिन आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल मध्ये स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये. बाकी उर्वरित काम केलंय त्या अर्थात एसटी देशकानं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. बॅटने बॉलचा पुन्हा संपर्क येत नाही. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज यश आपल्याला आपली यशस्वी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर 24 धावांवरती आपल्याला धावसंख्या मात्र 34 पाहायला मिळते. पुढचा बॉल. पुढचा बॉल समोरच्या नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतात. चेंडू पर्यंत पोहोचतील. वन बाउन्स मध्ये नक्कीच कलेक्शन झालंय. दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा मात्र इथं पूर्ण होत आहेत. 2 धावे नक्की धाव फलके आपण पाहतोय. पुढे सरसावलंय. 26 धावा धाव फलकावरती आल्यात. षटक क्रमांक दुसरा इथे मात्र समाप्त झाले. 12 चेंडूचा खेळ इथे पाहायला मिळाला. 26 धावा धाव फलकावरती आल्यात. 12 चेंडूचा खेळ इथे पाहायला मिळालाय. उर्वरित 12 चेंडूचा खेळ नक्कीच आपण पाहणार आहोत. जशा 26 धावा इथे बनल्या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती धावा बनणार हे मात्र पाहावं लागेल. तसेच आदरणीय सन्माननीय जयसिंगजी पाटील साहेब यांच्याकडून कोलगाव संघासाठी एक ऑफर असणार आहे. जर आपण हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक जर आपण घेतली तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मित्रांनो नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्या या स्पर्धेच्या वतीने आज इथे लाभलेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन पारितोषिक आहे. जर आपण हॅट्रिक घेतली तर आपल्याला तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नवीन गोलंदाजी मागू सज्ज होत आहेत युवराज. पहिलाच बॉल. वाह, सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आपण पाहिलं तर बॅकफुटला गेलेत. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. चेंडूला येऊ दिला, थोडासा वेट नक्कीच केला आणि तदनंतर मात्र फटका लागवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बॅटने बॉलचा संपर्क आला नाहीये आणि चेंडू मात्र शरीरावरती आदळलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिलाच बॉल इथे मात्र डॉट आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला गेलाय. आता दिशा भरकटली आहे आणि पंचाने मात्र कवायत केली आहे आणि इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय की मात्र अवांतर धाव असणार आहे. अर्थात वाईट बॉल. धावा संख्येत आपण पाहतोय इथे मात्र अवांतर स्वरूपात भर नक्कीच होतीये. 27 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत मात्र चिखलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक मध्ये पाहतोय दिनेश खेतर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोलात टाकला. त्याला मात्र ऑल ऑन द कार्पेट खेळून काढलाय. काऊ करून दिसेल क्षेत्ररक्षक काय टीप मध्ये. एक धाव नक्कीच पूर्ण. एकाच धावात मात्र समाधान मानावं लागतंय. एकापेक्षा अधिक काही मिळत नाही. गोलंदाजांचं मात्र कौतुक करावं लागेल युवराजांचं. कारण अशा प्रकारे चेंडू हाताळतात की नक्कीच कुठेतरी मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न फलंदाज नक्कीच वारंवार करतोय. मात्र तो अयशस्वी ठरतोय आणि त्यात मात्र मोलाचा वाटा ठरलाय तो गोलंदाज युवराजांचा. पुढचा बॉल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅक करा. बॉलिंग मागवर सज्ज होत आहेत गोलंदाज युवराज. पुढचा बॉल फुल टॉस. त्याला मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं समज नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. इथे मात्र 1-1 आणि एकच धाव मिळते. 3 चेंडूचा खेळ ते मात्र पूर्ण झाला. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा संख्येचा विचार केला तर 29 धावा. 2 गडी बाद 29 धावा धाव फलकावरती आपण प्रथम बॅटिंग करत चिखलवाडी संघ यजमान संघ आज मात्र वेगळ्या जोश मध्ये पाहायला मिळतो. पुढचा बॉल.
इथे मात्र चुकी घडतीये, चुकी घडली आहे आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार डीजे. असेल पंचाच्या मध्ये इथे मात्र 4 धावा असणार आहेत. या 4 धावे नक्की धावपळ जाऊन पुढे सरसावले, वधारले, धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती लागतायत. 4 चेंडू अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल, पुढचा बॉल समोरच्या दिशेला, एक सेफ फटका 6 धावांसाठी षटकार. आता वाजायला सुरुवात झाली आहे दिनेश खेतल यांच्या बॅट मधून, कारण अशा धावा याव्या लागणार आहेत, कारण समोरचा संघ तेवढाच विद्यमान आहे, तेवढाच बलाढ्य संघ आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय आणि आता मात्र चुकी घडतीये. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. त्रेचाळीस आकड्यावरती 43 धावा धाव फळकवतेला. चला याच्या यजमान संघाला विनंती करतो, आपण ग्रुप पेटी करू नका, आपला गोलंदाज आपण सज्ज करायचा त्वरित. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क मध्ये मात्र सज्ज होतोय. नवीन गोलंदाजी मागून सज्ज होत आहेत. आकाश, आकाशाचा पहिलाच बॉल नक्कीच खोलात टाकलाय. सचिन आपण पाहताय फेस करतायत आणि एक धाव नक्कीच पूर्ण. आणि इथे मात्र काय घडते, होय नाही, होय नाही, मात्र नाही. शेवटच्या क्षणाला मात्र इथे नकारार्थी आले. एकच धाव, 44 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल, पुढचा बॉल, एकच धाव. गोलंदाज मात्र आकाश यांचं मात्र कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 2 चेंडू होते, कारण मित्रांनो पाहिलं गेलं तर स्लॉग षटक आहे आणि स्लॉग षटक म्हटलं की हाणामारी करणारं षटक असतं आणि इथे मात्र कुठेतरी चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. पुढचा बॉल, इथे मात्र चुकी घडते, सॅक्रिफाईस आणि विकेटचं पतन. सचिन मैदानाच्या बाहेर. रोहितचं मात्र कौतुक करेल, कारण मी मागाशी म्हणा थोडस स्पीडअप घ्या आणि फलंदाज नक्कीच त्वरित मैदानाच्या दाखल झाला. सर्वप्रथम रोहितचं मात्र कौतुक असेल. 3 चेंडूला अजूनही 3 चेंडूचा खेळ आहे, ते मात्र बाकी आहे. चला सचिन, आपण बाहेर येतो, त्वरित मैदानाच्या बाहेर यायचंय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, बिरकावून दिला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाही. आणखीन एक गडी बाद, दिनेश खेतल तू चाल मैं आया, आणखीन एक गडी बाद. धन्यवाद. आणि इथे मात्र आकाश पटेल नक्की 200 रुपयाचा पारितोषिक आलाय, सन्मान्य लक्ष्मणजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होते, युवा खेळाडू अर्थात मागीलचा स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द बेस्ट माफ करा बेस्ट फिल्डरचा जो किताब ज्याच्या नावावरती राहिलाय, असा हा मुकुंद आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल,
पुढचा बॉल समोर दिशेने नक्कीच खेळून काढलाय. एकदा मात्र पूर्ण दुहेरीचा प्रयत्न मात्र नाहीये. एकच धाव. धावसंख्येत मात्र 1 निबर होतीये. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येत पोहोचले 46च्या घरामध्ये. 46 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल आणि या इथे मात्र काय घडतंय. पंचाने मात्र इशारा दर्शवला की अवांत चुबई धाव असेल. धावसंख्येत मात्र 1 निबर होतीये. तसेच गोलंदाजाला मात्र इथे मात्र वॉर्न केले गेले. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळालाय. निर्णय मात्र छान येतोय. बोट मात्र आसमानाकडे. साधावा षटकार. चला नेक्स्ट मॅच साठी मी दोन संघांच्या नावाची उद्घोषणा करतो. लक्ष वेधतोय अर्थात जय हनुमान क्रिकेट क्लब कोपर्डे आणि त्यांच्या अगेन्स्ट गजापूर विशालगड. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. चला कोपर्डे संघाचा संघनायक रोहित तसेच गजापूर विशालगड संघाचा संघनायक जहीर. झाला आपल्याला विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे प्लीज फास्ट. तसे आयोजन संघ अर्थात कोळगाव संघाला विनंती करतो आपण मैदान खाली करायचं. या प्लीज फास्ट या. चला कोळगाव संघ आपण आयोजन थोडं फास्ट या मैदानाच्या बाहेर. धावसंख्या झाले ते अर्थात 52 आणि 53 धावांचं लक्ष आहे. चला विनंती असेल चला बॉल द्यायचे. चला बॉल द्या प्लीज. चला बॅटरना विनंती करतो आपण त्वरित मैदानाचे दाखल व्हायचंय. आयोजन संघाला विनंती करतोय. चला विनंती असेल यजमान संघाला तसेच आयोजन कमिटीला विनंती करतोय आपण नाणेफेक इथे करून घ्यायचे. चला टॉस करून घ्या प्लीज. चला टॉस करून घ्यायचंय. गजापूर विशालगड त्यांच्या अगेन्स्ट कोपर्डे संघ. चला दोन्ही संघांना किती हजर आहेत मी विनंती करतो आपण टॉस करून घ्या प्लीज. चला बॅटरला विनंती करतो आपण मैदानाच्या दाखल व्हायचंय. चला कोळगाव संघ जरी आपण आयोजक असं तरी आपल्याला पॅनलाइज केले जाऊ. चला कोळगाव संघ माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपले बॅटर आपण त्वरित मैदान दाखल करा. चला गजापूर विशालगड आपण नाणेफेक जिंकला. आपण आपला निर्णय आहे बॅटिंग घेतली. ओके थँक्यू. जो मैदानाच्या आतमध्ये 52-53 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना थोडी मैदानाची दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतोय आकाश आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय विशाल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्राइक एंड वरती आकाश आणि नॉन स्ट्राइक वरती विशाल ही जोडी मैदानात पाहायला मिळते. सांघिक पहिला आणि वैयक्तिक पैठे घेऊन गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण पाहतोय सुशांत आपल्याला पाहायला मिळतायत.
चला पंचांना सुद्धा विनंती असेल सामन्याला आपण त्वरित सुरुवात करायची आहे, कारण मित्रांनो 4 वाजून 14 मिनिटं झालेत. 16 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असणार आहे. चला सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल इथे मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेट्स प्ले 3, 2, 1. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आल्या त्या नशिबाच्या 5 धावा आल्या. चेंडू होतोय फरार, चौकार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल हा अकूट टप्प्यात हाताळला गेला. अकूट टप्प्यात हाताळला, अधिकची उचली घेतली आहे आणि चेंडू मात्र फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र यष्टीरेषेच्या डोक्यावरून खूपच दूर आणि चेंडू मात्र फरार होतोय. टोटल 5 धावा धावफलकावरती लागल्या. आता चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती यजमान संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. पुढचा बॉल वा काय चेंडू हाताळला गेला. भन्नाट वेग, वेगावरती स्वार होतोय आणि इथे मात्र फलंदाजाला उभं केलंय. मागील चेंडूवरती नक्कीच कुठेतरी चुकी केली, ती चुकी मात्र दुरुस्त करण्याचं काम ते आता मात्र इथे केलं जाईल का हे मात्र पाहावं लागेल. कारण पहिल्या चेंडूवरती 5 धावा आल्यात. एक चेंडू आणि 5 धावा धावफलक आपण पाहतो. प्रथम सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात कोळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा आणि इथे मात्र पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. आपण पाहिलं की तर नक्कीच पहिला चेंडू अधिकच्या उच्च प्रमाणात घेतल्यानंतर कुठेतरी वॉर्न केलं गेलं होतं गोलंदाजाला आणि आता मात्र दंडित केलं गेलंय. अधिकचा अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावरती मात्र इथे दंडित केले गेले. 2 चेंडू आलाय पंचांचा आणि इथे मात्र पुढचा बॉल नक्कीच फ्री हिटचा असणार आहे. धावसंख्येत मात्र 1 ने भर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 6. बिनबाद 6 आपल्याला पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात कोळगाव संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल, पुढचा बॉल आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर लेग स्लिप आता शॉर्ट फाईन लेगला नक्कीच क्षेत्ररक्षक होता, मात्र झेल काय टिपता आला नाहीये. मात्र एफर्ट चांगले होते. धावा नक्कीच 4 वाचवल्या. झेल नक्कीच निसटलाय. मात्र प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, कारण मित्रांनो प्रयत्न करावे लागतात. आयतं कधीच काही मिळत नाहीये आणि ते मैदानाच्या आत आपण चित्र पाहिलं गेलं, कारण तो प्रयत्नच केला नसते तर या धावा नक्कीच 4 मिळाल्या असत्या. मात्र प्रयत्न पाहिले, झेल नक्की निसटलाय. मात्र प्रयत्न नक्कीच छान होता. पुढचा बॉल, पुढचा बॉल आणि इथे मात्र चांगला कट केला. चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. महत्वाचे आहे ते मित्रांनो ते पाहायला मिळालं, कारण शक्तीने दाखवता मात्र चेंडूला येऊ दिलं. बॅकफुटवर गेले, चांगला प्रकारचा रूम क्रिएट केला आणि मात्र पॉइंट दिशेला मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं बॅटिंग, फक्त दिशा दाखवली आहे, कारण वेग आहे त्या वेगाचा मात्र पुरेपूर वापर केला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू, आता मात्र खोलात टाकला होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्याचा मानस, मात्र तो मानस कुठेतरी असफल ठरलाय आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. कारण विशालाला माहिती आहे, कारण सुशांतकडे तो वेग आहे, तो वेग आहे. त्या वेगाला वरती जर आपण स्वार झालो, त्या वेगाचा आपण पुरेपूर वापर केला तर मात्र धावांचा वेग हा नक्कीच वाढेल आणि आपल्या धावसंख्येचा ग्राफ अधिकाधिक उंच होईल. पुढचा बॉल, पुढचा बॉल खोलात टाकलाय. हलक्या हाताने खेळून काढलंय. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाही. एका धावे नक्की धावपळ पुढे सरसावलंय, वधारलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 आकड्यावरती. षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय मार्गस्थ आहे सन्माननीय
जयसिंग पाटील साहेबांच्या माध्यमातून नक्कीच अजूनही ऑफर असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. जर आपण शेतकऱ्यांची हॅट्रिक केली तर तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. मोठं पारितोषिक आहे. इथे मात्र मोठं काहीतरी करावं लागेल मित्रांनो. काहीतरी मोठं जर अचीव करायचं असेल तर मात्र मोठा संघर्ष करावा लागतो, मोठी मेहनत करावी लागते आणि ती मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल नक्की षटक क्रमांक पहिला अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या मात्र तटस्थ 12 आकड्यावरती पाहायला मिळते. एका षटकाके 12 धावा बिनबाद 12. कोळगाव संघाचे नक्कीच एक संत संयमी आणि एक सेन्सिटिव्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चांगली सुरुवात पाहतोय. 12 धावा धाव फलकावरती आल्यात. चला चिखलवाडी संघाला विनंती करतो आपण ग्रुप बेटिंग करू नका प्लीज. 53 धावांचं लक्ष आहे. आता मात्र येणारे चेंडू असतात ते 18 आणि 41 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 41 ची गरज आहे. 18 बॉल 41 ची गरज. गोलंदाजी मागमध्ये नक्कीच बदल होतोय. गोलंदाज आपण पाहतो सांगी दुसरं आणि वैयक्तिक पलट घेऊन दिनेश खेताल मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे दिनेश खेताल आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल पहिलाच बॉल सुरेख चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू पाहिला गेला तर पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आहे आणि थेट यशस्वीचा वेध घेतलाय. एसटी दिशकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो सुशांत आपल्याला पाहायला मिळतात. चांगला कलेक्शन पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल स्टेबल करून समोर नक्कीच खेळून काढलाय. इथे आपण पाहिलं की मुकुंद चेंडू वरती येतील तो आपण पाहिलं की एकच धाव. मागील स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड त्याच्या नावावरती राहिलाय. तो मुकुंद आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सुरेख चेंडू डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल कोळगाव संघाचं टेन्शन मात्र वाढवणार आहे. पुढचा बॉल आड्या वाटे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव नक्कीच पूर्ण सुवासिनी चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आणि इथे मात्र काय घडलंय. वा चांगलं क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं हिट सुद्धा पाहायला मिळाला. पहिल्या गडीगारात धक्का क्रमांक पहिला कोळगाव संघाला. दाखवलं खेळाडू क्रमांक 3 योगीराज आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर 3 चा खेळाडू आपण पाहतोय. उलटोच बॉल समोरच्या दिशेला सुहा चेंडू पर्यंत पोहोचतील. चांगलं कलेक्शन तेवढी चांगली फेकी. एकच धाव. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. एका बाजूला संघ असणार तो अर्थात गजापूर विशालकडे त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान क्रिकेट क्लब कोपार्डे. चला दोन्ही संघांनी इथे मात्र तयार आहेत आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आसमानाकडे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक गडी बाद ओ यू टी डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत आहेत. युवराज हॅलो चला बॅटरला विनंती करतो थोडं फास्ट घ्या प्लीज. धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 आकड्यावरती. 15 धावा धाव फलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाजी मागवरती आपण पाहतोय सागर आपल्याला पाहायला मिळतात. सागर केसरकर आपण पाहतोय. 12 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे. 19च्या सरासरीने मध्ये धावा कराव्या लागणार आहेत. पहिलाच बॉलला पाठवले वावराच्या बाहेर षटकार.
सन्माननीय सराणे साहेबांच्याकडून या षटकासाठी नक्कीच विशाल पाटील यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आले. पुढचा बॉल आड्या वाटे नक्कीच खेळून काढलाय. एकच धाव मिळेल का? आणि वा चांगला बॅकअप. वा काय बॅकअप होता मित्रांनो. याला म्हणतात क्रिकेट. कारण मित्रांनो क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि तो सांघिक खेळ काय तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कारण नक्की तिथे जे आपण पाहिजे चेंडू नक्कीच अधिकची उचली घेतली आहे मात्र सुशांत आपण पाहायला बॅकअप घेताना पाहायला मिळाले आणि तब्बल 3 धावा नक्कीच वाचवल्यात. सूर्य किती आपण पाहतो या एक धाव इथे मिळताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल सुरेख चेंडू सुरेख वा किरण केसरकर आता मात्र आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये नेहमीचा सातत्यपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. आणि का करू नये कारण त्यांना माहिती आहे मोक्याची श्रेणी आपल्याला नक्की चांगल्या गोलंदाजी आपल्याला करायची आहे आणि तो नक्कीच त्यांनी जाणलाय हेरलाय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी तुर्तासरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी होत नाहीये. इथे मात्र मुकुंदच्या हातामध्ये हा पहिला झेला दिसतला आणि इथे मात्र तिसरा गडी बाद होतोय. दिवे डीजे ला संधी ऐकू एक सुमधुर संगीत. नवीन बॅटर मैदानाचे दाखल होत आहेत. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल हलक्यात खेळून काढला आणि इथे मात्र सचिन खेदल चुकी करतायत. झेल नक्की दिसटलाय. इथे मात्र एक धाव आली. आता येणारे 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आणि इथे मात्र सुशांत कोणती चुकी करत नाहीयेत. आणखीन एक गडी बाद. चला बॅटरने विनंती करतो आपण त्वरित मैदानात दाखल व्हायचंय. षटक क्रमांक 4 मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मागमध्ये हाताळणे गोलंदाज सज्ज होत आहेत. सुहास खेतर आपल्याला पाहायला मिळाला. येणारे चेंडू असणार 6 आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल 29 ची गरज आहे. चला कोपर्डे संघ आणि गजापूर विशालगड संघ आपल्या दोघांना विनंती करतो आपण तयार राहायचंय. पहिलाच बॉल इथे मात्र दिशा आणि गोलंदाजी पाहायला मिळाली. अवंत चेंडू पाहतोय आपण. सहा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. चला करंजोशी 11 संघाचा आपण सन्मान सन्मानित करायचंय. या स्पर्धेमध्ये आपण आलात आपला मौलिक वेळ दिलात आणि या स्पर्धेची आठवणी म्हणून आपल्याला सन्मानित केलं जाईल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल इथे मात्र एक धाव आली आहे.
पुढचा बॉल सुंदर चेंडू. पुढचा बॉल. आता मात्र सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर कुठेतरी वळचढताना पाहायला मिळतोय चिखलवाडी संघ आपण पाहतोय, कारण शिल्कातील अजून या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्या आपण तिथे हवे आता 25 धावांची गरज आहे. 25 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. त्याला गजापूर विशालगड संघ आपण आपली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच तयार ठेवायची. तसेच कोपटे संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानात दाखल होऊन आपला सुंदर क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. पुढचा बॉल पुढचा बॉल आणि या फटक्यावरती मात्र 4 धावा आल्यात. जिंकण्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलाय अर्थात ज्याने 21 धावांची खेळी केली आणि 2 गडी नक्कीच आपल्या खात्यात जमा केलेत असे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे दिनेश खेतल ठरलेत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला विनंती करतो आपण त्वरित थोडासा फास्ट खेळा. तसेच करूया नक्कीच पुढील सामन्याच्या आवाजामध्ये बदल. अर्थात आमचे साथी समालोचक नक्कीच मिळवणं इथे समालोचन नक्कीच करतात, मात्र आपल्या कामावरती मात्र तेवढं त्यांचं प्रेम आहे, कारण एका ब्रेक मध्ये नक्कीच ऑफिसचं काम करतायत आणि इकडे सुद्धा आपलं कामकाज करतात. असे एक अष्टबैली व्यक्तिमत्व अर्थात विनोदजी पाटील सर, नक्कीच त्यांचं तारीफ करावी लागेल, कारण दोन्हीकडे एक बॅलन्स करण्याचं काम नक्कीच केलं गेलंय. आता मी मात्र मी तुमचा ब्रेक घेतोय, जाऊया नक्की त्यांच्या आवाजाकडे, ऐकूया पुढच्या सामन्याची वाणी. धन्यवाद.